नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओ सिरीजमध्ये आपण बघणार आहोत इंटिग्रल ट्रान्सफॉर्म आणि त्याच्यामध्ये आपण युनिट फर्स्ट बघणार आहोत लॅपलास ट्रान्सफॉर्म। तर लॅपलास ट्रान्सफॉर्मवर आधारित आपण MCQs बघणार आहेत आणि त्याचे आन्सर काय असणार हे आपण डिटेलमध्ये बघू। तर पहिला क्वेश्चन आहे, व्हॉट आर द लिमिट्स ऑफ इंटिग्रेशन इन लॅपलास ट्रान्सफॉर्म। म्हणजे जो आपण लॅपलास ट्रान्सफॉर्म दाखवतो त्याचे लिमिट्स काय। तर आपल्या लॅपलास ट्रान्सफॉर्मची डेफिनेशन काय आहे, लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ f ऑफ t इज इक्वल टू इंटिग्रल ओवर 0 टू इन्फिनिटी e रेज टू मायनस est f ऑफ t dt। ठीक आहे, आणि इज इक्वल टू हे भेटणार आपल्याला f ऑफ s। तर ही आहे आपली बेसिक डेफिनेशन ऑफ लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ f ऑफ t। तर मग काय विचारलेलं आपल्याला, व्हॉट आर द लिमिट्स ऑफ इंटिग्रेशन। तर इंटिग्रेशनचे लिमिट्स काय, 0 पासून तर इन्फिनिटी पर्यंत। म्हणजे आपला पहिला ऑप्शन बरोबर आहे। तर पहिल्या ह्याचा आन्सर काय, ए। तर पहिल्या क्वेश्चनचा आन्सर आपला येईल 0 टू इन्फिनिटी ही लिमिट आहे लॅपलास ट्रान्सफॉर्मची। ओके, सो फर्स्ट आन्सर इज करेक्ट। तर हे तुम्ही लक्षात ठेवा। देन नेक्स्ट, व्हाइल टेकिंग लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ अ फंक्शन f ऑफ t बिफोर टेकिंग इंटिग्रल वी मल्टिप्लाय f ऑफ t बाय विच ऑफ द फॉलोइंग फंक्शन। ठीक आहे, म्हणजेच जेव्हा आपण इंटिग्रल ट्रान्सफॉर्म लिहितो, ठीक आहे, आणि त्याच्यामध्ये f ऑफ t च्या अगोदर कुठला आपण मल्टिप्लाय करतो ते फंक्शन आपल्याला सांगायचं आहे। तर f ऑफ t च्या अगोदर आपण काय लिहितो, e रेज टू मायनस est। तर या एकच फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला हा दुसरा क्वेश्चनही सापडला। तर काय, e रेज टू मायनस est। तर सेकंड ऑप्शन ह्याचं काय बरोबर आहे। ठीक आहे, हे इथं प्लस आहे, इथं मायनस est आहे, इथं मायनस e रेज टू मायनस est। तर आपला आन्सर काय, फक्त e रेज टू मायनस est, म्हणजे बी ऑप्शन हा करेक्ट आहे। तिसरा आहे लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ 1। मग लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ k काय आहे, आपला हा बेसिक फॉर्म्युला आहे। तर लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ k इज k बाय s, वेअर k इज अ इंटिजर 1 2 3 सो ऑन। म्हणजे लॅपलास ट्रान्सफॉर्म जर 1 ठेवला तर हा येईल 1 बाय s। लॅपलास ट्रान्सफॉर्म 2 जर ठेवला तर हा काय 2 बाय s। लॅपलास ट्रान्सफॉर्म 100 ठेवला तर हा काय 100 बाय s येईल। तर लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ 1 काय 1 बाय s। तर हे झालं याचं आन्सर। नंतर नेक्स्ट आहे लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ t रेज टू n। t रेज टू n हा पण काय आपला फॉर्म्युला आहे। तर पहिला फॉर्म्युला कशाचा आहे हे आपण जर व्यवस्थित ऑब्झर्व केलं तर आपल्याला कळेल। तर कितवा क्वेश्चन आहे, फोर्थ क्वेश्चन, लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ t रेज टू n। t रेज टू n चे दोन फॉर्म्युले आहे। पहिला फॉर्म्युला आहे n फॅक्टोरियल अपॉन s रेज टू n प्लस 1, वेअर n इज इंटिजर, आणि दुसरा फॉर्म्युला आहे गॅमा, हे अंडर रूट नाही आहे, गॅमा n प्लस 1 अपॉन s रेज टू n प्लस 1। तर हा फॉर्म्युला आहे आपल्याकडं। तर ह्याच्यापैकी काय अवेलेबल आहे, n फॅक्टोरियल अपॉन s रेज टू n प्लस 1, म्हणजे ह्याचा आन्सर काय, सॉरी ह्याचा आन्सर काय सी। ओके, मग हे पहिलं ऑप्शन कशाचं आहे, पहिलं ऑप्शन आहे बघा, आता इथंच दुसरा फंक्शन लगेच विचारलेला आपल्याला, लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ e रेज टू at। लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ e रेज टू at चा फॉर्म्युला काय, 1 अपॉन s मायनस a। इथं जर प्लस असेल तर इथं मायनस घ्यायचा, म्हणजे a हे याचं पाचव्या ह्याचं a आन्सर आहे, t रेज टू n चं काय c आन्सर आहे। मग आता हे बाकीचे काय काय आहे आपण ते बघू त्याच्यामध्ये। ओके, तर
हा फॉर्म्युला आपल्याला कळाला. हा फॉर्म्युला कशाचा आहे? ई रेस टू ए टीचा. दुसरा फॉर्म्युला कशाचा आहे? एस अपॉन एस स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. मग हा पण फॉर्म्युला इथं आपल्याला विचारलेला आहे. ए अपॉन ए स्क्वेअर हा पण खाली विचारलेला आहे. तर आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहू, म्हणजे तुम्हाला तुमचे उत्तर मिळून जातील. लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ साइन ए टी. लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ साइन ए टी. तर काय फॉर्म्युला आहे? ए अपॉन ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. ए अपॉन ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर म्हणजे लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ धिस इज डी. ओके. मग आपला कोणता सॉल्व झाला बघा. पहिला सॉल्व झाला, ह्याचा आन्सर काय? ई रेस टू ए टी. मग टी रेस टू एनचं काय? एन फॅक्टोरियल अपॉन एस रेस टू एन प्लस वन. ठीक आहे. आता हे लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ साइन ए टी ए अपॉन ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. तसाच लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ कॉस ए टी, ह्याचा काय फॉर्म्युला? तर कॉस असेल तर वर फक्त ए असेल, बाकी साइन स्क्वेअर सारखाच फॉर्म्युला ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. म्हणजे कॉस ए टीचा फॉर्म्युला काय? बी एस अपॉन ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. ओके. हायपरबोलिक फंक्शन. आता हायपरबोलिक असेल तर काय येईल? लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ साइन हायपरबोलिक ए टी. तर लॅपलासचा आपल्याला साइन ए टीचा फॉर्म्युला माहिती आहे, ए अपॉन ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. तर प्लसच्या जागी फक्त काय? मायनस येईल. हाच झाला फॉर्म्युला आपला साइन हायपरबोलिक ए टीचा. तर साइन हायपरबोलिक ए टीचा फॉर्म्युला काय? ए अपॉन ए स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर. ठीक आहे. हा आपला आहे कॉस ए टीचा फॉर्म्युला, एस अपॉन ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. ओके. हा आहे साइन ए टीचा फॉर्म्युला. ओके. आणि हा आहे कॉस हायपरबोलिकचा फॉर्म्युला. तर लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ कॉस हायपरबोलिक ए टी. कॉस हायपरबोलिकचा फॉर्म्युला काय? एस अपॉन ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. तर मग हे प्लसच्या जागी फक्त आपल्याला मायनस ठेवायचं आहे. तर काय येईल? एस अपॉन ए स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर. म्हणजे 90 ह्याचा आन्सर आहे ए. 9चा आन्सर आहे ए. ओके. नेक्स्ट बघू आपण 10. व्हॉट इज द नेम ऑफ द प्रॉपर्टी लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ ए एफ1 ऑफ टी प्लस बी एफ1 ऑफ टी इज इक्वल टू ए बाहेर लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ एफ1 ऑफ टी प्लस बी इंटू लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ एफ ऑफ टी. तर आता आपल्याला दिलेलं आहे फर्स्ट शिफ्टिंग प्रॉपर्टी. तर आपल्याला प्रॉपर्टी माहिती पाहिजे लॅपलास ट्रान्सफॉर्मच्या कोणत्या कोणत्या प्रॉपर्टी आहे. तर आपण 10वा प्रश्न पाहतोय. 10व्याचा आन्सर आहे लिनियरिटी प्रॉपर्टी आहे. ही जी काय आहे ही काय? लिनियरिटी प्रॉपर्टी आहे. तर फर्स्ट शिफ्टिंग प्रॉपर्टी काय बघू आपण, हे पण माहिती पाहिजे. फर्स्ट शिफ्टिंग प्रॉपर्टी, कारण की क्वेश्चन कुठल्याही याच्यावर विचारू शकतात. तर हा आहे लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ ई रेस टू ए टी एफ ऑफ टी. म्हणजे हा होईल आपला लॅपलास ट्रान्सफॉर्म चेंज होईल एफ ऑफ एस. इथं जर प्लस ए असेल तर इथं एस मायनस ए घ्यावं लागेल आपल्याला. तर ही आहे फर्स्ट शिफ्टिंग प्रॉपर्टी. आणि मग सेकंड शिफ्टिंग प्रॉपर्टी काय आहे? सेकंड शिफ्टिंग प्रॉपर्टी तर लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ एफ ऑफ टी मायनस ए इंटू यू ऑफ टी मायनस ए. सेकंड शिफ्टिंग प्रॉपर्टी म्हणजेच ह्याला दुसऱ्या ह्याच्यामध्ये नाव काय आहे? युनिट स्टेप फंक्शन. तर ह्याचा आन्सर काय येईल? ई रेस टू मायनस ए एस इंटू एफ ऑफ एस. हे आहे सेकंड शिफ्टिंग प्रॉपर्टी.
लिनिअरिटी प्रॉपर्टी म्हणजेच काय, हेच लिनिअरिटी प्रॉपर्टी ही आहे. आणि शेवटची आहे चेंज ऑफ स्केल प्रॉपर्टी. चेंज ऑफ स्केल प्रॉपर्टी. तर चेंज ऑफ स्केल प्रॉपर्टी म्हणजे काय, लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ एफ ऑफ ए टी इज इक्वल टू हाईल 1/a एफ ऑफ एस बाय ए. तर ही आहे चेंज ऑफ स्केल प्रॉपर्टी. म्हणजे ह्याच्यामध्ये तुमचे चारही प्रॉपर्टी सॅटिस्फाय झाल्या. फर्स्ट शिफ्टिंग प्रॉपर्टी e⁻ मल्टिप्लाय असेल ह्याच्यामध्ये एफ ऑफ टी सोबत, तर हा प्लस ए असेल तर हा काय करावा लागेल, एस मायनस ए घ्यावा लागेल. लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ e⁻ पाहिला. e⁻चा नुसता लॅपलास ट्रान्सफॉर्म जर घेतला तर हा काय येतो, e⁻चा 1/s मायनस ए. मग हा एस मायनस ए म्हणजेच काय, हा एफ ऑफ टी सोबत मल्टिप्लाय जर झाला तर हा एफ ऑफ एस मायनस ए. सेकंड शिफ्टिंग प्रॉपर्टी किंवा युनिट स्टेप फंक्शन, हाच काय लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ एफ ऑफ टी मायनस ए इंटू यू ऑफ टी मायनस ए. तर ह्याचा फॉर्म्युला काय होईल, हा ए आपण बाहेर काढायचा म्हणजे हा e⁻ आणि एफ ऑफ एस. आणि चेन स्केल प्रॉपर्टी, ए फक्त मल्टिप्लाय असेल तर डिव्हिजनमध्ये ए बाहेर पण घ्यायचा आणि फंक्शन सोबत सुद्धा घ्यायचा. मग 11वा प्रश्न आहे, विच इज द फॉलोइंग इज फर्स्ट शिफ्टिंग प्रॉपर्टी. आत्ताच पाहिली आपण फर्स्ट शिफ्टिंग प्रॉपर्टी. तर फर्स्ट शिफ्टिंग प्रॉपर्टी काय आहे, लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ e⁻ एफ ऑफ टी इज इक्वल टू एफ ऑफ एस मायनस ए. म्हणजे हा झाला बी. लगेच इथं त्याच्यावरच आधारित प्रश्न आहे बघा, व्हॉट इज द फॉलोइंग, विच ऑफ द फॉलोइंग इज सेकंड शिफ्टिंग प्रॉपर्टी. कोणती आहे सेकंड शिफ्टिंग प्रॉपर्टी, तर हा आहे युनिट स्टेप फंक्शन. सी लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ एफ ऑफ टी मायनस ए इंटू यू ऑफ टी मायनस ए इज इक्वल टू e⁻as एफ ऑफ एस. तर ही झाली आपली सेकंड शिफ्टिंग प्रॉपर्टी. नंतर दिलेले आहे लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ एफ ऑफ टी इज इक्वल टू एफ ऑफ एस, देन लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ एफ डॅश ऑफ टी म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ लॅपलास ट्रान्सफॉर्म. ठीक आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ लॅपलास ट्रान्सफॉर्म. तर ह्याचा फॉर्म्युला काय आहे, हे जेवढे आत्तापर्यंत प्रश्न आहेत हे सगळे फॉर्म्युल्यावर डिपेंड आहेत. तर ह्याचा फर्स्ट डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला काय आहे, एस इंटू लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ एफ ऑफ टी मायनस एफ ऑफ 0 आफ्टर पुटिंग लिमिट. तर एफ डॅश ऑफ एस असा कुठलाच ऑप्शन नाही आणि कुठला फंक्शन पण नाही की ज्याचा लॅपलास ट्रान्सफॉर्म हा येईल. हे पण चुकीचं आहे, हे पण चुकीचं आहे, हेच करेक्ट आहे. ठीक आहे, ह्यांचं कुठल्याही लॅपलास ट्रान्सफॉर्मचे हे आन्सर येत नाही. तर ह्याचा एफ डॅश ऑफ टीचा लॅपलास ट्रान्सफॉर्म काय येईल, हा डी ऑप्शन बरोबर आहे. एस इंटू लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ एफ ऑफ टी मायनस एफ ऑफ 0. हा झाला डेरिव्हेटिव्ह ऑफ लॅपलास ट्रान्सफॉर्म. लगेच खाली दुसरा प्रश्न विचारलेला आपल्याला, इंटिग्रल ऑफ लॅपलास ट्रान्सफॉर्म. ठीक आहे, इंटिग्रल ऑफ लॅपलास ट्रान्सफॉर्म. तर इंटिग्रल ऑफ लॅपलास ट्रान्सफॉर्म काय ते पाहू आपण. ठीक आहे, तर इंटिग्रल लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ इंटिग्रल ओव्हर 0 टू टी एफ ऑफ टी डी टी. मग ह्याचा लॅपलास ट्रान्सफॉर्म काय येईल, 1/s इंटू एफ ऑफ एस. तर ह्याच्यामध्ये हे पण कशाचा फॉर्म्युला नाही, हा पण फॉर्म्युला नाही, हा पण नाही, फक्त येईल हा एफ ऑफ एस डिवायडेड बाय एस.
नेक्स्ट आहे लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ टी रेस टू हाफ. लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ टी रेस टू मायनस हाफ. आता आपल्याला माहिती आहे लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ टी रेस टू एन चा फॉर्म्युला एन फॅक्टोरियल अपॉन एस रेस टू एन प्लस 1. ओके. और गॅमा एन प्लस 1 अपॉन एस रेस टू एन प्लस 1. तर मग हा फॉर्म्युला केव्हा वापरायचा, जेव्हा आपल्याकडे इंटिजर असेल, आणि हा फॉर्म्युला केव्हा वापरायचा, जेव्हा आपल्याकडे एन हा फ्रॅक्शनल असेल. ठीक आहे. तर एन काय आता फ्रॅक्शनल आहे, तर मग आपल्याला गॅमाचा फॉर्म्युला वापरावा लागेल. लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ टी रेस टू मायनस हाफ इज इक्वल टू गॅमा मायनस हाफ प्लस 1 अपॉन एस रेस टू मायनस हाफ प्लस 1. ओके. तर हा येईल फॉर्म्युला. आता मायनस हाफ प्लस 1 काय येईल, तर हा येईल गॅमा हाफ आणि हा येईल एस रेस टू हाफ. तर गॅमा हाफची व्हॅल्यू काय, अंडर रूट पाय अपॉन एस रेस टू हाफ म्हणजेच काय, रूट एस, जसं आहे अंडर रूट पाय बाय एस. मग हा ऑप्शन आहे अंडर रूट पाय बाय एस, म्हणजे हा झाला ए ऑप्शन. तर लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ टी रेस टू हाफ काय येईल, अंडर रूट पाय बाय एस. तर आपण काय केलं, दुसरा फॉर्म्युला वापरला, गॅमा एन प्लस 1 अपॉन एस रेस टू एन प्लस 1. नेक्स्ट फॉर्म्युला आहे परत लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ एफ ऑफ टी इज इक्वल टू एफ ऑफ एस इंटू देन लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ एफ ऑफ टी बाय टी, म्हणजे काय, डिव्हिजन बाय टी. हा फॉर्म्युला कशाचा आहे, डिव्हिजन बाय टी. मग डिव्हिजन बाय टी म्हटल्यावरती काय, ह्याचा फॉर्म्युला आहे लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ एफ ऑफ टी बाय टी इज इक्वल टू इंटिग्रल ओवर 0 to s to infinity, integral और s to infinity f of s ds. हा स्टँडर्ड फॉर्म्युला आहे. ठीक आहे. तर ह्याचा आन्सर येईल बी, इंटिग्रल ओवर एस टू इन्फिनिटी एफ ऑफ एस डी एस. 16चं बी ऑप्शन येईल. ओके. परत लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ एफ ऑफ टी इज इक्वल टू एफ ऑफ एस, देन लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ टी रेस टू एन इंटू एफ ऑफ टी, म्हणजे हा काय, मल्टिप्लाय बाय टी, मल्टिप्लाय बाय टी. हा पण फॉर्म्युला आहे. तो फॉर्म्युला काय, लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ टी रेस टू एन इंटू एफ ऑफ टी इज इक्वल टू मायनस 1 रेस टू एन डी रेस टू एन अपॉन डी एस रेस टू एन एफ ऑफ एस, म्हणजे सी ऑप्शन याचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ साइन 2t अपॉन टी. तर ह्याचा आन्सर काय येईल बघूत, आपण कॅल्क्युलेट करावं लागेल आपल्याला. तर 18 नंबरचा क्वेश्चन आहे लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ साइन 2t बाय टी. हा फॉर्म्युला आपण आत्ताच थोड्या पूर्वी पाहिला, डिव्हिजन बाय टी. डिव्हिजन बाय टीचा फॉर्म्युला काय, इंटिग्रल ओव्हर एस टू इन्फिनिटी एफ ऑफ एस डी एस. ठीक आहे. मग हा येईल डिव्हिजन बाय टी असल्यामुळे आपण इंटिग्रल घेऊ एस टू इन्फिनिटी. मग एफ ऑफ एस केव्हा येईल, एफ ऑफ एस केव्हा भेटतं, जेव्हा लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ एफ ऑफ टी आपण कॅल्क्युलेट करतो त्यावेळेस आपल्याला एफ ऑफ एस मिळतं.
पण आपण लॅपलास ट्रान्सफॉर्म काढलाच नाही, तर एफ ऑफ एस मिळणार कसा, तर आपल्याला लॅपलास ट्रान्सफॉर्म काढावं लागेल. लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ साइन 2t आणि हा डी एस. ओके, तर मग आता लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ साइन 2t कॅल्क्युलेट करू. मग लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ साइन 2t काय येईल, फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे 2/s² प्लस 2² ds. फॉर्म्युला काय आहे, लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ साइन at a/s² प्लस a². मग a च्या जागी काय आहे 2 आहे, मग हा 2/s² प्लस 2². मग हा फॉर्म्युला जर तुम्ही पाहिला तर हा फॉर्म्युला कशाची मिळता जुळता आहे, तुमचा tan इनवर्स सोबत. ठीक आहे, tan इनवर्स ऑफ x. तर 1/1 प्लस x² हा काय tan इनवर्स x आहे. तर a जर असेल तर a/x² प्लस a² जर असेल तर काय 1/a tan इनवर्स s/a. हा फॉर्म्युला येईल आपल्याला. तर हा फॉर्म्युला आता आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. ठीक आहे, तर हा येईल आपला इंटिग्रल, सॉरी आपण इंटिग्रलच वापरतोय. तर हा 2 जर बाहेर काढला तर ह्याचा फॉर्म्युला काय येईल 1/2 इंटिग्रल ऑफ धिस जाईल tan इनवर्स s/2. ओके, आणि लिमिट येईल s टू इन्फिनिटी. 2 विल गेट कॅन्सल. ओके, फॉर्म्युला काय वापरला आपण खाली पाहू. म्हणजे हा येईल tan इनवर्स s च्या जागी इन्फिनिटी सबस्टिट्यूट करू, म्हणजे इन्फिनिटी/2 म्हणजेच इन्फिनिटी, मायनस tan इनवर्स s च्या जागी s ठेवल्यावर काय s/2. लिमिट सबस्टिट्यूट केलं. tan इनवर्स इन्फिनिटी केव्हा भेटतं, जेव्हा π/2 असेल, म्हणजे आहे tan इनवर्स s/2. आणि π/2 मायनस tan इनवर्स s/2 म्हणजेच हा काय cot इनवर्स s/2. म्हणजे ह्याच्यामधला ऑप्शन कोणता आहे, ए पण बरोबर आहे. हा झाला तुमचा ए ऑप्शन आणि हा झाला तुमचा बी ऑप्शन, म्हणजे सी ऑप्शन आहे. बोथ ए अँड बी आर ट्रू. मग ह्याचा फॉर्म्युला काय होता आपला 1/(1/x² प्लस a² dx इज इक्वल टू 1/a tan इनवर्स x/a. हा फॉर्म्युला आपण वापरला आहे. ओके, नेक्स्ट आहे which of the following function is used in second shifting property of Laplace transform. सेकंड शिफ्टिंग प्रॉपर्टी मध्ये कुठला लॅपलास ट्रान्सफॉर्म वापरला आपण, युनिट स्टेप फंक्शन. इम्पल्स फंक्शन वेगळं आहे आणि युनिट स्टेप फंक्शन वेगळं आहे. तर ह्याचा आन्सर आहे युनिट स्टेप फंक्शन. आपण ह्याच्यामध्येच पाहिलं की सेकंड शिफ्टिंग प्रॉपर्टी आणि युनिट स्टेप फंक्शन सेम असतं. म्हणजे युनिट स्टेप फंक्शन काय आहे, लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ f ऑफ t मायनस a इंटू u ऑफ t मायनस a इज इक्वल टू e⁻−as f ऑफ s. हे आहे आपलं युनिट स्टेप फंक्शन और सेकंड शिफ्टिंग प्रॉपर्टी. विच ऑफ द फॉलोइंग इज आर ॲप्लिकेशन ऑफ लॅपलास ट्रान्सफॉर्म. तर ह्याच्यामध्ये आपण इव्हॅल्युएशन ऑफ इंटिग्रल्स आपण कॅल्क्युलेट करत असतो. तर ह्याचा आन्सर आहे बी. ओके, तर अशा प्रकारे आपण पहिल्या युनिटचे 20 प्रश्न पाहिलेले आहेत. पुन्हा एकदा आपण अशा क्वेश्चन सिरीज सोबत पुढच्या लेक्चरमध्ये भेटूयात. धन्यवाद.